यह हमारा सफ़र अच्छा रहा। सफ़र में बहुत मज़ा आया क्योंकि हमारे पास यामा की रॉकेट एम्प्टी थी। पेट्रोल लगाया है और इसमें पेट्रोल ज़्यादा डालना पड़ता है क्योंकि इसका रनिंग आप देखो, अभी ये देखो ख़त्म। अरे यार 500 में सिर्फ गाड़ी यहाँ तक आई है, तो आप ले सकते हो गाड़ी को। आपको मुंबई टू पुणे 184 कितने 184 ओके। तो आम्हाला भरपूर त्रास झाला कारण की आम्ही भरपूर चुकलो पण काय बोलणार आता पुढे। हे बघा मॉर्निंग वॉकिंग चालू आहे आमची मुंबईमध्ये। हे बघा नो बर्ड्स देख ओके कावळ्याची पण नाही आणि तुझी नाही जस्ट जोकिंग। आणि ही चहाचा स्वाद घेत घेत आम्ही पुढे जाणार आहोत। आता एका टपरीची आम्ही थांबलो होतो। सेकंड बघू शकता आता काही ट्रॅफिक नाही आहे, एकदम नॉर्मल रस्ता, एकदम त्यांनी रस्ता पण चांगला बनवलेला आता आहे। हे गाड्या जात आहेत। सो आता पुढे आम्ही डायरेक्टली पेनपासून पनवेलपासून पुढे कुर्ला मार्गी डायरेक्टली आम्ही ह्याला जाणार बँड्रापासून डायरेक्टली आम्ही की पुढे जात आम्ही मरीन ड्राईव्हला पोहोचणार आहोत। आणि पुढे जाऊन मरीन ड्राईव्हला पोहोचल्यानंतर बाकीचे व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहोत। आणि सेकंड हे ज्यात आम्ही पोहोचलो आहोत एका ठिकाणी, ते तुम्ही स्पॉट बघू शकता आता हे बघा। सो बाकीचे व्हिडिओ तुम्हाला तो गाईज आता आम्ही आहे मुंबईमध्ये। बघू शकता 2 गाड्या मुंबईमध्ये पोचलेल्या आहेत। जस्ट आता मी वाशी या ठिकाणी आहोत। तरी बघू शकता आता कशा प्रकारे मुंबई नगरी चमकत आहे आणि हे मुंबईचा नजारा। हरे कृष्णा पाटी पाटी नरेंद्र पाटी नरेंद्र तिकडे पण तिला बोललो ना मी, त्याला तेच बोलतो तर ऐकते का माझं। नाराज काय सांगितलं नक्की काम आहे।
सो हाय गाईज, तर आता आम्ही मरीन ड्राईव्हला पोचलो पण आहोत. हे नजारा तुम्ही बघू शकता की ज्या प्रकारे माणसं पण इथं आहेत. आणि हे आम्ही 2 बाईक विक्रांत आणि यामा MT, जसं की प्रो रायडर आणि आपले मानलेले प्रो रायडर ते पण आहेत. आणि तुम्ही बघू शकता इकडचा नजारा. आणि आम्ही 3 जण, तो ये हमारा सफ़र अच्छा रहा. सफ़र में बहुत मज़ा आया क्योंकि हमारे पास यामा की रॉकेट MT थी. पेट्रोल संपले, पेट्रोल डाकायचं आहे. और इसमें पेट्रोल ज़्यादा डालना पड़ता है क्योंकि इसका रनिंग आप देखो, अभी ये देखो ख़त्म. अरे यार 500 में सिर्फ गाड़ी यहाँ तक आई है. तो आप ले सकते हो गाड़ी को. आपको मुंबई टू पुणे 184. कितने 184. ओके. तो आम्हाला भरपूर त्रास झाला, कारण की आम्ही भरपूर चुकलो पण काय बोलणार आता पुढे. हे बघा, ह्याच्यामुळं चुकीचा मॅप गाईड करतो. चुकीचा मॅप, मोबाईल देऊन सुद्धा चुकीचं मॅप सांगतो. म्हणजे हा माणूस आहे. 10 किलोमीटर गेले. 10 रुमाल आणल्या कोणी? रुमाल ना, नाही आपल्याला अश्लील चॅनेल चाले नाही करायचं आपल्याला. ते तिकडच्या साईडला चल, तिकडच्या साईडला लय घाण आहे. गाडी घेऊन चल ना तिकडे. आता आम्ही तिकडे जाणार आहोत. चला पुढचा नजारा बघूयात आपण. आम्हाला जी अपेक्षा होती की ज्या प्रकारे आम्ही राईड करत आलो, ते आम्ही आता इथे पोचलो आहोत. तर हा नजारा तुम्ही बघू शकता मरीन ड्राईव्हचा. आणि हा जो मरीन ड्राईव्हचा नजारा आहे तो एंडिंगपर्यंत आहे. आणि इकडे हे लाटा ज्या प्रकारे वाहत आहेत तुम्ही बघू शकता एकदा. आणि हा मी, आणि तर या नजाराचं लाभ घेत आहोत आम्ही इथे. आणि ज्या प्रकारे या प्रकाश रांगा ज्या एका रांगेने सर्कल टाईप दिसत आहे तुम्हाला, या एंडिंगपर्यंत तिकडे जातात. आणि या लाटांच्या आवाज तुम्ही ऐकू शकता. सेकंड बघू शकता आम्ही कुठे आहोत आणि कशा प्रकारे आहोत. तर हे आमच्या इथे जरा फोटोशूट चालू आहे. हे बघा, हे फोटो. तर सध्या मी एक फोटो काढून घेतो आणि तुम्हाला परत भेटतो. तुम्ही बघू शकता हे माझी सवंगडी आणि आम्ही सवंगड म्हणजे मित्र. मला नाही सवंगड. खाली सरताना जो वरती जर सरतो. मॉर्निंग वॉकिंग चालू आहे आमची मुंबईमध्ये. घराचं बाहेर कधी पडलं नाही. हे बघा, देख लव बर्ड्स देख. ओके, कावळ्याची पण आहे आणि तुझी नाही. जस्ट जॉकिंग. व्ह्यूचं प्रमाण जास्तच होत आहे आता, कारण की उजेड आता होणारच. कारण की मॉर्निंगचे 6:15 झालेले आहेत. आणि आम्ही इकडे झुपूक करत आहे, जे की सूरज चव्हाणचं ब्रीद वाक्य आहे. त्याप्रकारे आमचे इथे मित्र पण करत आहेत. सेकंड, जसं की आजची ट्रिप, तर आम्हाला अनुभव तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे. कशा प्रकारे आम्ही आलो, कशा प्रकारे इथं पोचलो, आणि कुठल्या रूटने आलो आहे, आणि किती वाजता निघालो, काय निघालो, कसं निघालो. तर आणि कशा प्रकारे आम्ही इथे पोचलो, आणि कशी आमची ट्रिप झाली, कशी काय झाली. अचानकपणे आम्ही इथे पोचलो. अरे वा रे. आणि इथे सॉन्ग लावून आम्ही आता जस्ट एन्जॉय करत आहे. आणि तुम्ही बघू शकता हा आमचा लातूरकर, आणि हा सांगलीकर, आणि हा कोकणीकर. तर हे तिन्ही जमा इथे आहेत. आणि कुकरमध्ये मिक्स केलेलं आहे सगळ्यांना. हां, सगळे एका जागी आलेले आहे. आणि जस्ट मुंबईची मरीन ड्राईव्हची एन्जॉय करत आहेत. आणि
हे बघू शकता आता अंधार झालेला आता कशा प्रकारे वाईफ भेटत आहे आणि आता क्लिअर जसं की जे वाईफ मला पाहिजे होतं पहिल्यापासूनच आता वाईफ भेटत आहे आणि हे लाटा बघू शकता तुम्ही आता उजेडचं प्रमाण जास्त वाढत आहे आणि हा मी सो आजचा हा आमचा प्रवास इथेच एंड होत आहे आणि आपण भेटूयाच पुढच्या ब्लॉगमध्ये.